आधी हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पहा। अरे पंडित जी, ये आपके साथ है? ये आपके साथ है? ये आपके साथ है क्या? सोशल मीडियावर सध्या रेल्वेमधील हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वेच्या एसी डब्याच्या अप्पर बर्थवर बसून थेट दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करताना दिसत आहे। या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अशातच या घटनेवर आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली, तसेच रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी कोणते नियम पाळावेत, तसेच नियम पाळले नाहीत तर काय शिक्षा होते, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या साधारण 1 मिनिटाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्रवासी एसी डब्यात वरच्या बर्थवर बसून दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करताना दिसत आहे। डब्यातील इतर प्रवाशांनी त्याला तातडीने थांबवण्याचा प्रयत्न केला। यामुळे सर्वांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी स्पष्ट चेतावणीही प्रवाशांनी दिली। मात्र बंदिस्त आणि वातानुकूलित डब्यात आगीचा मोठा धोका असतानाही सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून हा प्रकार घडला। अरे पंडित जी, ये आपके साथ है? ये आपके साथ है? ये आपके साथ है क्या? वो जो हरकत कर रहा है ना, वो सारी पब्लिक को नुकसान करेगा, वो ध्यान रखना है। ओ पंडित जी, दादा, ओ दादा, ये क्या कर रहे हो आप? पूजा पाठ हो रही है, दिया लग रहा है उनका। भाई साहब, अरे वो बंद हो गई, आगे तो बंद करवा दो यार भाई साहब। अभी अलार्म फायर बज जाएगा तो फिर क्या कर लोगे आप? रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ सर्वात आधी कोणत्या सोशल मीडिया अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे त्याचा तांत्रिक तपास सुरू आहे। संबंधित अकाउंट ट्रेस होताच ट्रेन क्रमांक आणि व्हिडिओमधील प्रवाशाची ओळख पटवून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। ट्रेनमधील प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ज्वलनशील आणि धोकादायक वस्तू वाहून नेण्याबाबतचे नियम अत्यंत कठोर केले आहेत। जनविश्वास कायदा 2026 अंतर्गत रेल्वे कायद्यातील कलम 67, 154, 164 आणि 165 नुसार ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ आणणे हा गंभीर आणि दंडनीय अपराध आहे। ट्रेनमध्ये बंदी घातलेल्या किंवा धोकादायक वस्तू आणल्यास किमान 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास किंवा गंभीर उल्लंघन आढळल्यास 1 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड आणि कैद या दोन्ही शिक्षा होऊ शकतात। निष्काळजीपणामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे काही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई संबंधित प्रवाशाकडूनच वसूल केली जाते। रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की ट्रेनमध्ये आगीच्या दुर्घटना घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन करून डब्यात ज्वलनशील वस्तू आणणे हेच आहे। पेटती शेगडी किंवा लहान मोठे गॅस सिलेंडर, रॉकेल, पेट्रोल, डिझेल किंवा इतर ज्वलनशील द्रव्य, फटाके आणि स्फोटक साहित्य, काडीपेटी आणि सिगारेट, बिडी, कागदाचे मोठे गठ्ठे किंवा ज्वलनशील पोस्टर्स हे रेल्वेमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे। रेल्वे प्रवासादरम्यान असा कोणताही धोकादायक प्रकार घडताना दिसल्यास प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी किंवा 139 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।